वैदेहीच्या बर्थडेला चाललो आम्ही। वैदेहीचा बर्थडे। Here is the birthday girl. Say hi. Okay, yes. साऊथ गोव्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिलेच असतील आणि या अगोदर मी भरपूर सारे साऊथ गोव्याचे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत आणि नॉर्थ गोव्याचे पोस्ट करायचे हे राहूनच गेले, म्हणजेच काय मी विसरूनच गेले लिटरली। मोबाईल आता स्टोरेज खूप फुल झाला, तर मी आत्ता चेक करत होती मोबाईलमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत, काय काय मला डिलीट करायचं। तर इथे पाहिलं तर काय मी की हे व्हिडिओज मी तर अपलोडच करून केलेले नाही आहेत आणि एवढे सारे व्हिडिओज आपल्याजवळ आहेत पडून आणि ते पेंडिंग आहेत यूट्यूबला अपलोड करायचे। तर चला म्हटलं मग आता आपण हे व्हिडिओज अपलोड करूया। आणि या अगोदर तुम्ही साऊथ गोव्याचे व्हिडिओ तर पाहिलेच असतील आणि तो प्रवास आणि आम्ही तिथे केलेली धमाल शॉपिंग हे सारं तुम्ही पाहिलंच असेल। आणि आज आहे वैदेहीचा बर्थडे, तर हा ओल्ड व्हिडिओ आहे, या अगोदर तुम्हाला मी सांगितलंच आहे। तर हे मार्चचे व्हिडिओ आहेत। मार्च 23ला वैदेहीचा होता बर्थडे। स्पेशल आम्ही सुट्ट्यांमध्ये वैदेहीच्या बर्थडेच्याच टाईम पिरियडमध्येच आम्ही फिरायला गेलो, कारण की वैदेहीचा बर्थडे आम्हाला कुठं काहीतरी स्पेशल करायचा होता, बाहेर करायचा होता, तर त्यामुळे आम्ही गोव्याला ट्रिप काढलेली। तर मग आम्ही इथे आता कॅलंगूट बीचवरती आम्ही आहोत आणि इथे फोटोशूट करत आहोत। सर्वात अगोदर आम्ही इथे जे जे ठिकाण आहेत ते पाहत पाहत जात आहोत पुढे आणि छान छान फोटोज देखील शूट करून घेत आहोत। आणि त्यानंतर आम्ही वैदेहीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आणि तो कसा करणार आहोत ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच। आणि आता आम्ही आलेलो आहोत इथे, सगळेजण मस्त इथे डान्स करत आहेत। या ठिकाणाला काय बोलतात मला तर नाही माहिती, मी फर्स्ट टाईम या ठिकाणी आलेली आहे। आणि किती छान सगळे कपल डान्स करत आहेत, जेंट्स आहेत, लेडीज आहेत, लहान मुलं देखील आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत, डान्स करत आहे। आणि मी वैदू वगैरे आम्ही सगळेजण इथे बसून ना पाहत आहोत। वैदेहीला खूप छान डान्स करता येतो, पण ती ना लाजत होती इथे डान्स करण्यासाठी सगळ्यांमध्ये जाऊन। बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। वैदू हाँ डबल है पर तुझा बर्थडे कुठं होत आहे आज पहिल्यांदा? होटल है बीच बीच बीच। कोणत्या बीचवर? बीचचं नाव काय? काय कॅलंगूट बीच। कॅलंगूट बीच कुठे आहे तो बीच? गोव्याला, नॉर्थ गोवा, नॉर्थ गोव्याला। तर ते सानवी बघ माझ्या कशी आणि बीचच्याच पुढे असं किती सुंदर असं ना खूप छान बसण्यासाठी हे ठिकाण आहे। मस्त छान इथे पार्टीज होतात। बर्थडे सेलिब्रेट आत्ताच आणखी एक बर्थडे सेलिब्रेट वैदूच्या अगोदर देखील एकाचा झालेला आहे, एका मुलाचा, आणि त्यानंतर आता वैदेहीचा देखील बर्थडे इथे सेलिब्रेट होत आहे। आणि खूप शूटिंग करा। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vaidehi. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Vaidehi. Happy birthday to you. हैप्पी बर्थडे बोल। वैदेहीचा बर्थडे आत्ता झालेला आहे। आता केक सगळं कटिंग वगैरे करून आम्ही सगळ्यांना शेअर करणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही हे इथला ना व्ह्यू तुम्हाला दाखवते मी। खूप सुंदर हा व्ह्यू आहे, तुम्ही पाहिला का या अगोदर? मला नक्की सांगा, मी तर पहिल्यांदा पाहत आहे आणि मला खूप मस्त असं वाटत आहे। कारण वो उनके ग्रुप में दे दो और उनको एक दे दो। हेलो बेटा, हेलो Ready dance. डांस
मी ऐकलेलं की गोव्यामध्ये एवढं काही नाही आहे की गोव्याला जाण्यासारखं फॅमिली असं खूप ऐकायचे आणि माझं देखील मत तसंच झालेलं ऐकून. पण मी जेव्हा इथे आले तेव्हा इथलं इतकं छान मला निसर्ग आवडलेला. छान छान खूप सुंदर असं मोठे मोठे समुद्र, तिथे बोटिंग आम्ही केली तर ती देखील आपण आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे. आणि छान खूप एन्जॉय केला. छान निसर्ग, फ्रेश हवा आणि आणि वेगवेगळ्या बीचवरती आपण जातो तिथे वेगवेगळे व्ह्यूज देखील भेटतात पाहण्यासाठी. वेगवेगळे फोटोशूटसाठी देखील असं स्पेशल करून ठेवलेलं असतं. मी या अगोदर देखील ना साऊथ गोव्याचे जे तिथले बीच वगैरे आम्ही गेलेलो आहोत ना तिथले देखील मी व्हिडिओज तुम्हाला शेअर केलेले आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की खरंच ना प्रत्येक बीचवरती आपण गेलो आणि तिथे त्यांनी त्या लोकांनी सेटअप देखील छान छान केलेला आहे वेगवेगळ्या आणि खूप त्या ठिकाणांवरचं ना सगळ्याच ठिकाणांवरचे वेगवेगळे एक्सपिरियन्स मला भेटलेले आहेत आणि वेगवेगळंच असं म्हणजे असं वाटलं नाही की इथंही समुद्र आहे तिथेही समुद्र तर आहे सगळीकडे. तर मग काय इकडे तिकडे फिरायचं नाही. वेगवेगळ्या समुद्राच्या ठिकाणी ना वेगवेगळ्या अरेंजमेंट होत्या, वेगवेगळं व्ह्यू भेटत होता आणि त्या व्ह्यूनुसार ना तिथलं वातावरण देखील ना वेगळं असं